नमस्कार, धनश्रीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्या एपिसोडमध्ये आपण जवस चटणी पाहिलेली होती, तर आता सेकंड एपिसोडमध्ये आपण दोडक्यांच्या शिरांची चटणी कशी करायची आणि ती पारंपरिक पद्धतीने कशी करायची ती आपण पाहणार आहोत. चला तर लगेचच पाहूया. दोडक्याचे आपण आता छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. कोणी ह्या भाजीला तुरई पण म्हणतं, जेणेकरून आपल्याला ते छोटे तुकडे केल्यामुळे खिसायला सोपं जाईल. तुम्हाला जर सालं काढून ती बारीक जरी करायची असतील आणि मग त्याची चटणी करायची असेल तरीसुद्धा चालेल. आता ही जी देठं काढली आहेत मी, या देठाचा आतला भाग थोडासा खाऊन बघायचा. कडू असेल तर आपल्याला कळतं की दोडका कडू आहे, मग तो आपण घ्यायचा नाही. जेव्हा आपण भाजी करतो तेव्हाची ही टीप आहे. सालांमध्ये तसं काही कडवटपणा वगैरे येत नाही. सो हे स्टीलच्या खिसणीने मी आता किसून घेते आहे. लोखंडी किसणीने पण चालेल, उलट त्याच्यामध्ये छान लोह उतरेल. ह्याला सगळे किसून झालेत आपले, जेणेकरून हा किस बारीक पडतो, म्हणजे मग तो परतायलाही सोपा जातो. तो आता सगळं काढून घेते मी. त्याच्यानंतर आपल्याला आता सुकं खोबरं जे आपल्याकडे आहे, सुकं खोबरं आता आपण त्याच्यावर खिसून घेऊयात. तत्पूर्वी हा जो किस आहे हा घट्ट पिळून घेऊयात, म्हणजे त्याच्यातलं सगळं जे पाणी आहे त्याचा निचरा होईल आणि तो पूर्णपणे कोरडा होईल. हे पहा, सगळं पाणी निघून येतं आहे. प्रत्येक वेळी जर तुम्हाला भाजी करायची असेल तर हे पाणी त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. आता हे सुकं खोबरं आहे, मी किसून घेते. ही अशा पद्धतीची सोपी चटणी पूर्वी प्रत्येक घरांमध्ये बनत असे, जेणेकरून कुठल्याही त्या भाजीचा भाग वाया जाऊ नये, हा त्यामागचा उद्देश. पौष्टिकपणाही टिकून आपल्या घरातल्या सर्व मंडळींना तो पदार्थ खायला घालावा, असा गृहिणीचा उद्देश पूर्वीपासून होता आणि आजही आहे. सो चला, आता लोखंडी कढई मी काढली आहे मुद्दामून, तर त्याच्यामध्ये आता आपण सुकं खोबरं आधी भाजून घेऊयात. तसं छान खरपूस परतून घेऊयात. थोडं खमंग झालं की लगेच आपण ते काढून घेऊयात. त्याचा रंग तसाच राहिला आहे, पण खुसखुशीत झाला आहे. आता अगदी 2 छोटे अगदी चमचे तेल मी घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण फोडणी करून घ्यायची आहे, चटणी आपली खमंग होण्यासाठी. मोहरी ती तडतडली की थोडंसं हिंग, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, चांगली तडतडली आहे मोहरी. त्याच्यामध्ये आता जो पिळून घेतलेला किस आहे तर तो सगळा आपण घालूयात आता त्याच्यामध्ये. बारीक किसला गेला त्यामुळे छान दिसतोय अगदी. सालकाडीने जर तुम्ही काढून घेतलात तर मग तो असा बारीक चिरायला लागेल तुम्हाला. त्याच्याऐवजी किसण्याची एक नवीन पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे. ही सुद्धा चांगला किस आता हा परतून घेऊया. थोडासा पसरून ठेवला म्हणजे मग तो छान क्रिस्पी व्हायला मदत होते. हे पहा, छान असा चुरचुरीत तो झालेला आहे. आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण घालूयात. थोडंसं मीठ, चवीपुरतं घालायचं आहे मीठ. अगदी
बघून घालायचं आहे, कारण की कधीतरी जास्त झालं तर खारट होऊ शकते. त्यानंतर लाल तिखट, धना जिरा पावडर ही घालायची आहे आपल्याला, धने पावडर आणि जिरे पावडर. त्यानंतर आहेत तीळ. तीळ समजा भाजलेले नसतील तरी चालेल, ते आपोआपच त्याच्यामध्ये परतले जातात. तिळाची क्वांटिटी थोडीशी जास्त झाली तरी चालते, छान लागतात उलट ते त्या चटणीमध्ये. त्यानंतर थोडीशी चवीपुरती आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायची आहे बॅलन्स होण्यासाठी. आणि छान थोडंसं आता ते परतून घेऊयात आपण. आणि मग सुक्कं खोबरं सगळ्यात शेवटी घालायचं आहे, कारण ते ऑलरेडी आपण भाजलेलं असल्यामुळे खूप जास्त त्याला भाजून ते काळं होऊ नये याच्यासाठी सगळ्यात शेवटी खोबरं घालायचं आहे. चटणी आपली आता तयार झालेली आहे. ही अशी चटणी 8 ते 10 दिवस बाहेर खूप छान टिकते, चुरचुरीत राहते आणि परत पौष्टिकही आहे. जेवताना डाव्या साईडला तोंडी लवणं म्हणून फारच छान लागते. तर ही अशी दोडक्याची चटणी तुम्ही नक्की करून पहा, दोडक्याच्या शिरांची चटणी. आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर धनश्री रेसिपीजला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. नमस्कार.